प्रियांनो, चला स्तोत्र 5:2. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. तो काय बोलत आहे? मी तुझी प्रार्थना करीत आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा समस्यांचं उत्तर न मिळू शकण्याचं किंवा उपाय मिळू न शकण्याचं जी आशा तुम्ही ठेवत आहात त्याप्रमाणे उत्तर न मिळण्याचं कारण काय मी सांगू का? याचं कारण असं आहे की तुम्ही प्रार्थना करत नाही. हे काय पास्टर, प्रार्थना करत नाही म्हणजे काय? जेवण करत असताना तर स्तुती 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 म्हणून आम्ही प्रार्थना करतो. खरं तर जेवण करत असताना आपण प्रार्थना करत नसतो. जेवण करत असताना आपण देवाने दिलेल्या अन्नाकरिता त्याचे आभार मानतो. आभार मानणं वेगळं आणि प्रार्थना वेगळी आहे. खरं तर जेवण करत असताना आपण प्रार्थना करत नाही, तर जेवण करत असताना आपण परमेश्वराचे आभार मानत असतो. हे तुम्ही कधीच विसरू नका. देवाचा सेवक दावीद एका समस्येमधून चाललेला होता. अडचणीमधून तो जात होता. त्या संकटातून, त्या समस्येतून संघर्ष करून जात असताना तो येथे बोलत आहे, हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझी प्रार्थना करत आहे. मी तुझीच प्रार्थना करत आहे. तुला सोडून दुसरं कोणी लक्ष देणारं नाहीये. मी माझे कष्ट दुसऱ्या कोणालाही सांगत नाहीये. आज आमच्यामध्ये असे कोणी आहेत का? तुमच्या जीवनात एखादे कष्ट आले तर बस लगेच तुम्ही जाऊन कोणाला सांगता? लक्ष देऊ नये का? जेव्हा तुमच्या जीवनात अडचणी येतात तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही ते कष्ट कोणाला सांगता? जे तुमच्या हृदयाच्या अधिक निकट आहेत त्यांनाच तुम्ही तुमच्या जीवनातील कष्ट जे आहे सर्वात प्रथम सांगू लागाल. प्रिय बहिणींनो, तुम्हाला जर तुमच्या पतीकडून त्रास झाला तर तुम्ही कोणाला जाऊन सांगणार? जे तुमच्या हृदयाच्या अति जवळचे आहेत त्यांना जाऊन तुम्ही सांगणार. भावांनो, तुमच्या पत्नीकडून तुम्हाला काही दुःख झालं तर कोणाला सांगणार? जे तुमच्या अगदी जवळचे आहेत त्यांनाच तुम्ही सांगणार. म्हणजे तुमच्या हृदयात जे तुम्हाला अगदी जवळचे वाटतात त्यांना सांगणार. कृपया आता ऐका. एखादी समस्या आल्यावर, एखादी अडचण आल्यावर किंवा तुमचा पती रागात येऊन तुमच्यावर रागावून समजा निघून गेला, तो समजा रागाने निघून गेला, मग ते गेल्याबरोबर लगेच तुम्ही गुडघे टेकून देवाला सांगणार किंवा मग लगेच मोबाईल हातात घेऊन घरातल्यांना सांगणार? हो, अगदी सिंपल आहे. तुमच्या घरामध्ये एखादी अडचण आली, काहीतरी समस्या आली, एखादी वाईट बातमी कानावर आली, भांडण झालं किंवा मतभेद झाले आणि तुमचा पती घरातून बाहेर गेला, पत्नी घरातून बाहेर गेली आणि लगेच तुम्ही मोबाईल घेत असाल तर तुम्ही परमेश्वराच्या जवळ अजिबात नाही. कारण देवापेक्षाही अधिक जवळचे तुमचे भाऊ, तुमच्या बहिणी, तुमची आई किंवा फ्रेंड्स किंवा कोणीतरी पुरुष किंवा कोणीतरी स्त्री ते अधिक जवळ आहे. पण दावीद येथे बोलत आहे, देवा, मी तुझीच प्रार्थना करत आहे. म्हणजे मी तुझ्याकडेच प्रार्थना करतो. माझं दुसरं कोणीही नाहीये. असले तरीही ते माझ्या समस्येंचं कोणतंही समाधान देऊ शकत नाहीत. आज आमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्याचं समाधान जर पाहिजे आहे तर केवळ एकच मार्ग आहे, प्रार्थना. हो पास्टर, पण मी प्रार्थना तर करतो, प्रार्थना चालू आहे. तुम्ही प्रार्थना तर करता, परंतु तुम्हाला उत्तर प्राप्त होईल एवढी प्रार्थना तुम्ही करत नाही. पहा, यशायाचे पुस्तक 43 अध्याय त्यातील 22 वचन. चला, यावेळेला मी वाचत आहे. तरी हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस किंवा प्रार्थना केली नाहीस. इंग्लिशमध्ये प्रार्थना या शब्दाचा अर्थ क्राय अशा प्रकारे येथे लिहिलेला आहे. क्राय म्हणजे तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना करत नाहीयेत. मी देवा तुझी प्रार्थना करतो असं लिहिलेलं आहे ना. इंग्लिशमध्ये काय आहे? आय क्राईड अनटू गॉड. धावा हा शब्द मराठीमध्ये काय सूचित करतो की अश्रू गाळून, म्हणजे अश्रू गाळून प्रार्थना करणं हा अर्थ आहे. हे याकोबा, तू माझा धावा केला नाहीस. तुम्ही प्रार्थना का करत नाही? प्रार्थना तर केली होती अहो पण उत्तर मिळालं नाही. उपवास देखील केला आहे. 6 तास उपवास करून प्रार्थना केली तरीही
देवाने मला उत्तर दिलं नाही या कारणामुळे काय? देवाने उत्तर दिलं नाही असं म्हणता का? अहो, पण मी खूप काळापासून प्रार्थना करत आहे, पण मला उत्तरच मिळत नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. प्रियांनो, जेव्हा दावीद जवळपास 17 वर्षांचा होता, देवाने त्याला राजा म्हणून अभिषेक केला. त्यानंतर कष्टांना सुरुवात झाली. त्यानंतर समस्या आणि संकटे येऊ लागले. देवाने दाविदाला राजा म्हणून अभिषेक तर केला, पण त्या काळी जो राजा होता त्या शौलाने दाविदाला मारण्याचा प्रयत्न चालवला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 13 वर्षांपर्यंत दाविदाला आपल्या आयुष्यात शांतीरहित होऊन भटकावं लागलं. दाविदाने ज्या प्रार्थना केल्या त्याचे उत्तरे दाविदाला अनेक वर्षांपर्यंत दिसले नाहीत. आज आमच्यामध्ये कुणी आहेत का? पास्टर, मी प्रार्थना तर केल्या आहेत. पास्टर, उपवास देखील धरले आहेत. देवाला अर्पण देखील दिले आहेत. सुवार्तेसाठी मदत देखील केलेली आहे. तरीही देवाने मला उत्तर दिलेलं नाही. यामुळे मला आता नको वाटून मी प्रार्थना करणं बंद केलं. मी वैतागून गेल्यामुळे आराधनेला येणं देखील मी बंद केलं. त्रस्त होऊन मी उपवास करणं देखील सोडून दिलं. मी कंटाळून गेलो, त्रस्त झालो, वैतागून गेलो. प्रियांनो, तुमच्या मुलाने चांगल्या मार्काने पास व्हावं अशी आशा तुम्ही बाळगली असेल. त्यानेही मेहनतीने अभ्यास केला असेल, परंतु तरी चांगले मार्क आले नाही, तो फेल झाला. तुम्ही कंटाळा करणार का? अरे मुला, मी तर तुला मेहनतीने शिकवलं, तुझी फीज मी सर्व भरली, मी तुला ट्युशनला देखील पाठवत होतो ना, हजारो रुपये तुझ्या शिक्षणासाठी मी आत्तापर्यंत खर्च केले ना. तू 10th क्लासमध्ये फेल झालास, आता मी तुला शिकवणार नाही, मी तुला आता कंटाळलो आहे असं तुम्ही लगेच बोलणार का? तुम्ही काय करणार सांगा? तो फेल झाल्याने तुम्ही थोडं रागावणार, परंतु त्यानंतर पुढे काय करणार? त्याने पुढे शिकावं ही आशा बाळगून तुम्ही त्याला शिकवणार ना? नाही, तू शिकून देखील फेल झाला आहेस, आता शिकणं व्यर्थ आहे, आता शिकण्याची गरज नाही असं कोणी वडील म्हणणार नाही. आणखी शिकवण्याचा प्रयत्न करतील. अनेकदा मुलं CET साठी प्रयत्न करतात, अनेकदा नीट देण्याचा प्रयत्न करतात. 1 अटेम्प्ट केलं, मिळालं नाही, दुसरं अटेम्प्ट केलं, मिळालं नाही, तिसरं अटेम्प्ट केलं तरी मिळालं नाही. काही लोक IPS IAS करण्यासाठी कितीतरी प्रयत्न करत राहतात. 1दा 2दा 3दा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करतात. एकदा प्रयत्न केल्यावर मिळालं नाही तर पुन्हा प्रयत्न करतात. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास एक्झाम्ससाठी कितीतरी प्रयत्न करतात, पण त्रस्त होत नाहीत. का वैतागत नाही? कारण आशा असते, आत्मविश्वास असतो. या वर्षात नाही तरी पुढच्या वर्षामध्ये तरी मी निश्चित यश मिळवेल हा आत्मविश्वास असतो. तुमच्या स्वतःवर तुमचा एवढा आत्मविश्वास आहे तर ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं त्याच्यावर किती अधिक विश्वास ठेवला पाहिजे, एकदा विचार करा. विजय मिळवायचा आहे, या प्रक्रियेमध्ये विजय प्राप्त करायचा, या आशा बाळगून तुम्ही खूप परिश्रम घेता, कितीतरी मेहनत करता, तर मग अशामध्ये प्रार्थना देखील खूप केली पाहिजे ना. कंटाळून न जाता, वैतागून न जाता देवाचा धावा करत राहिला पाहिजे ना. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज आमच्या जीवनामधील प्रमुख समस्या कोणती आहे ठाऊक आहे? आपण जेवढी प्रार्थना केली पाहिजे तितकी करत नाही. तुमचे मुलं जेवण करतात, परंतु ते जर पोटभर जेवत नसतील तर ते निरोगी राहतील का? काही लोक केवळ असंच जेवणाच्या ताटामध्ये केवळ असं हात ठेवून चुरत असले, असं चुरत राहिले, केवळ अर्धा तास असं चुरलं, थोडंसंच खाल्लं, मुलं स्वस्थ राहतील? अरे बाळा, खाल्लं ना मम्मी, 2-3 घास खाल्ले म्हणजे काय पूर्ण जेवण खाल्लं का? तो काय म्हणणार? हो, खाल्लं ना मम्मी. अगदी तसंच अचानक गुडघ्यांवरती येऊन घाईघाईने लगेच प्रार्थना करून, लगेच पटकन उठून, लगेच मोबाईल, लगेच टेलिव्हिजन, लगेच फ्रेंड्ससोबत गप्पा, लगेच बाकी. मी विचारत आहे, स्थिर बसून, शांतीने बसून, शांतीसह प्रार्थना करण्याच्या ऐवजी काही लोक प्रार्थना करत असतानाच टाइम पाहतात की मी कधी गुडघे टेकत आहे. घड्याळाकडे पाहून देवासोबत बोलू लागतात, प्रार्थना करतात, देवाला जे काही सांगायचं सांगतात, मग लगेच प्रार्थना करणार. खूप वेळ प्रार्थना झाली असं वाटल्यावर पुन्हा टाइम पाहणार, 5 मिनिट झाले. अरे, एवढा वेळ प्रार्थना केली पण 5च मिनिट? पण त्यांना कसं वाटलेलं असतं सांगा?
खूप वेळ झाल्यासारखं वाटतं. मन न लावता काही काम केलं तर असंच वाटतं. तेच तुमच्या आवडीचं काही काम करत असाल तर 1 तास झाला तरी 10 मिनिटंच वाटतील. आज आमच्यामध्ये असे लोक नाही आहेत का? सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, परंतु अनेक गोष्टींसाठी वेळ काढण्यास आहे, पण प्रार्थना करण्यासाठी आहे का? ते देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय, कोणतीही घाई न करता प्रार्थना करण्याचा अनुभव आपल्यात किती लोकांना आहे? यामुळेच तुम्ही नेहमी पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठून, कारण त्या वेळेत कोणी फोन करणार नाही ना, तुम्ही फोन करू पाहिलं तरी जमणार नाही ना, यामुळे पहाटेलाच पहिल्याच प्रहरी म्हणजेच पहाटे 3 पासून ते 6 वाजेच्या दरम्यान जेव्हा अंधार असतो तेव्हाच तुम्ही प्रार्थना करत चला. त्यात मोठे आशीर्वाद आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, कोणत्याही प्रकारचे अडखळणं किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी येण्यासाठी जागा ठेवू नका. यामुळे मत्तयामध्ये येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, पहा मत्तय 6:6 तू तर पुढे काय म्हटलं आहे पहा. जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. एकांतामध्ये तुम्ही देवासोबत वेळ घालवा. एकांतामध्ये वेळ द्या. जसं फेस टू फेस, जसं देवच माझ्या समोर आहे. बायबलमध्ये आपण पाहतो, परमेश्वराने मोशेविषयी काय म्हटलं माहीत आहे? मी मोशेशी तोंडोतोंड बोलत असतो. तो तोंडोतोंड म्हणजे फेस टू फेस माझ्याशी बोलत असतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही का आपल्या खोलीमध्ये जाऊन दार लावून घेतलं पाहिजे? यासाठी की कोणतंही व्यत्यय येण्यासाठी जागा राहता कामा नये. प्रियांनो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता कृपया आपला मोबाईल जवळ ठेवू नका. तो एकतर सायलेंट किंवा स्विच ऑफ करून टाका. कारण की जेव्हा तुम्ही प्रार्थना करू लागता, त्यात थोडासा जरी आवाज आला तर बस, नेमकं काय आलं असेल? प्रार्थना करत असले तरी देखील फोनचा आवाज येण्याचं पुरेसं आहे. व्हायब्रेशन झालं तरी लगेच पाहणार. टिंग वाजलं तर बस, जसं सर्व लुटून चाललं आहे. बेल वाजली, तिकडून लगेच त्या बाजूने आवाज आला. तुमच्यासाठी बेस्ट डील आहे. पाहिजे आहे का? हे पाहिजे आहे का तुम्हाला? 9 लाखांचं लोन रेडी आहे. तुम्हाला पाहिजे आहे का? कोण देणार आहे मोफतमध्ये सांगा? 5 लाख रुपये कोण देईल? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी गुडघे टेकता तेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अडखळण बनू नये. का सांगायचं तर, एक दिवस देवाचे महान सेवक चार्ल्स स्पर्जन ते प्रार्थना करत होते. तेवढ्यातच कोणीतरी व्यक्तीने जाऊन, चार्ल्स स्पर्जन यांना मला भेटण्याची आशा आहे, कृपया त्यांना तुम्ही सांगा, देवाचे अमुक सेवक आले आहेत, त्यांना सांगा. असं बोलल्यावर चार्ल्स स्पर्जन यांच्याकडे असणारे त्यांचे एक सेवक ते थोडं मागे पुढे पाहू लागले. मग शेवटी जे व्यक्ती तिकडे गेले होते, तुम्ही त्यांना सांगा मी आलो आहे. जेव्हा अशी ते घाई करत होते, तेव्हा चार्ल्स स्पर्जनकडे जाऊन जेव्हा ते प्रार्थना करत होते, तो सेवक जाऊन बोलला, सर, कोणीतरी आले आहेत, देवाचे सेवक आहेत म्हणतात. ते तुमच्यासाठी बोलण्याकरिता थोडी घाई करत आहेत. हे सांगितल्यावर स्पर्जन म्हणाले, ते देवाचे सेवक आहेत का? हो सर. त्या सेवकांना सांग, मी त्या सेवकाच्या देवासोबत बोलत आहे. कोणासोबत बोलत आहेत? मी त्यांच्या देवाशी बोलत आहे असं सांग. ते ज्या देवाचे सेवक आहेत त्या देवाशी मी बोलत आहे हे त्यांना सांग. याचा अर्थ काय आहे? मी जेव्हा देवाशी बोलत असतो तेव्हा माझ्यासाठी या जगात दुसरे कोणीही किंवा दुसरी कोणतेही काम माझ्यासाठी महत्वाचे नाहीयेत. यामुळे प्रियांनो, तुम्ही एक टाइम फिक्स करणं गरजेचं आहे. देवासोबत तुम्ही तुमचा एक वेळ फिक्स करा. देवा, या वेळेमध्ये मी तुझ्याकडे येत जाईल. या वेळेच्या आतमध्ये मी तुझ्या समोर गुडघे टेकेल. कोणीही या वेळेला चोरी करता कामा नये देवा. देवा, हा आपला वेळ आहे. ही तुला भेटण्याची वेळ आहे. प्रियांनो, त्या देवाच्या उपस्थितीत वेळ व्यतीत करण्यासाठी कृपा करून तुम्ही तयार राहा. आपल्या खोलीमध्ये जाऊन दार बंद करून घ्या. प्रियांनो, अनेक प्रसंगात
घरात 2-3 रूम नसतात, केवळ एकच रूम असते. पती जेव्हा प्रार्थना करत असतो तेव्हा पत्नी अधिक जास्त आवाज करत असते. पत्नी जर प्रार्थना करत असेल तर पती जास्त आवाज करत असतो. ही एक विकृती आहे. पतींनो, कृपया ऐका. जर तुमची पत्नी गुडघे टेकून प्रार्थना करत असेल तर ऐका. ती सर्व सृष्टीला निर्माण करणाऱ्या देवासोबत बोलत असते. तुमचा पती जर गुडघे टेकून प्रार्थना करत आहे तर बहिणींनो ऐका. तुमचा पती निर्माणकर्त्या देवाशी बोलत आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे जितकी जास्त शांती ठेवता येईल तितकी तुम्ही शांती ठेवा. तुम्ही आपल्या खोलीमध्ये जाऊन तुमच्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या देवाला आपलं सर्व ओझं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तुम्ही प्रार्थना करत नाही हीच तुमची समस्या आहे. प्रियांनो, काय आज तुमच्या आर्थिक अडचणी, तुमच्या समस्या दूर होत नाहीयेत का? काय करावं, वेळ साथ देत नाही असं तुम्ही बोलता, परंतु समस्या अशी आहे की तुम्ही त्या देवाच्या समोर जाऊन, एकांतात जाऊन, फेस टू फेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करत नाही. माझा देव माझ्या समोर आहे, तो माझ्या समोर बसलेला आहे. अशा प्रकारे विश्वासाने प्रार्थना करण्याची सवय किंवा एखादी पद्धत तुम्ही अजून बनवलेली नाहीये. प्रियांनो, एक मनुष्य जो 60 वर्षांचा होता तो हॉस्पिटलमध्ये होता. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याच्या बेड जवळच एक खुर्ची होती. साधारणपणे जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा बेडजवळ खुर्ची नसते. कोणी वृद्ध व्यक्ती आले तर पेशंटला भेटून बोलण्यासाठी कोणी जर आलं तर घाईने आपण एखादा स्टूल आणून तेथे ठेवतो. त्यांच्या जवळ बसून त्यांची पाठ थोपटून किंवा हातात हात देऊन त्यांचं सांत्वन करत असतो, त्यांना धीर देतो. अशा प्रकारे कोण करतं? जे अगदी जवळचे असतात किंवा कोणी नातलग असतील तर ते सर्व असं करतात. ते आले तर स्टूल ठेवून आपण त्यांना बसवतो. पण या वृद्ध व्यक्तीजवळ एक चेअर होती. एकदा एक आत्मिक सेवक तिकडे गेले आणि त्यांनी ते पाहून, तुमच्या शेजारी ही खुर्ची आहे, कोणी येऊन गेलं का असं विचारल्यावर तेव्हा हे जे वृद्ध व्यक्ती पेशंट होते, जे आजारी होते, बोलू लागले, ऐका, जेव्हा माझं तारण झालं तेव्हा मला माझ्या पालकांनी एक अद्भुत असा आत्मिक पाठ शिकवला. कोणता आत्मिक पाठ शिकवला असं विचारल्यावर, काही नाही, जेव्हाही तुम्ही प्रार्थना कराल तुम्ही समोर एक खुर्ची ठेवत चला व त्या खुर्ची समोर तुम्ही गुडघे टेका व प्रार्थना करा. देवा, मी तुझ्यासाठी खुर्ची ठेवली आहे, तू येऊन या खुर्चीमध्ये विराजमान हो असं तुम्ही बोलून या खुर्चीमध्ये देव बसलेला आहे अशा विश्वासाने तुम्ही पूर्ण विश्वासाने प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही खुर्चीला नमन करावं यासाठी मी हे सर्व सांगत नाही. या खुर्चीत जसा देव बसलेला आहे या विश्वासाने तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करा. कारण ही जी प्रचिती आहे, हा जो अनुभव आहे, अगदी विशेष असा राहील. अशा प्रकारे आमच्या पालकांनी आम्हाला शिकवलं. तेव्हापासून मी जिकडेही जाईल माझ्याकडे खुर्ची असते. ती कोणासाठी सांगायची तर माझा प्रभू येशूसाठी असते. आता माझ्याजवळ जी खुर्ची ठेवली आहे ती तुमच्यासाठी लावलेली नाही, ती माझा प्रभू येशू ख्रिस्तासाठीच ठेवलेली खुर्ची आहे. किती अद्भुत असा हा विश्वास आहे प्रियांनो. तितक्यातच त्यांची मुलगी आली. हे सेवक त्या मुलीशी बोलले, जाता जाता मुलीशी बोलले, मुली घाबरू नकोस, तुझ्या वडिलांना काही होणार नाही, ते लवकरच बरे होतील, मी देखील प्रार्थना करेल असं बोलून ते निघून गेले. ते गेल्यानंतर काही दिवसांनी हे व्यक्ती मरण पावले. जेव्हा ते मरण पावले त्या मुलीने फोन केला. हे जे पाहण्यासाठी आले होते त्या सेवकाला फोन करून, अंकल अंकल तुम्ही येऊन प्रार्थना करून गेला होता ना? हो मुली, आता तुझे वडील कसे आहेत? अंकल, वडील आता परमेश्वराकडे निघून गेले, आता ते आमच्यात नाहीयेत. एवढंच सांगून, अंकल तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, जेव्हा वडील मरण पावले मी तेव्हा घरी जेवण आणण्यासाठी गेले होते. मला येईपर्यंत माझे वडील त्यांनी बेडवरती आपले डोळे बंद केले होते. पण विचित्र गोष्ट अशी होती की माझ्या वडिलांचा हात त्या खुर्चीवरतीच ठेवलेला होता असं तिने सांगितलं. तेव्हा ते सेवक बोलले, मुली, तुझ्या वडिलांचा हात त्या खुर्चीत का होता याचं कारण ठाऊक आहे? तुझ्या वडिलांनी मरत असताना आपला हात पुढे करून येशूच्या हातामध्ये दिला. चल आता घरी जाऊया. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने बोलावलं आणि तुझे वडील येशू सोबत निघून गेले. मुली, तुझ्या वडिलांचा विश्वास असायचा की त्या खुर्चीत येशू बसलेला आहे.
प्रिय भाऊ आणि बहिणींनो, त्यांच्यामध्ये हा विश्वास होता की देव माझ्यासोबत आहे, देव माझ्यासोबत या खोलीमध्ये आहे. हा विश्वास होता. प्रियांनो, अनेक संदर्भांमध्ये मी देखील सोफ्यासमोर किंवा कुठे गुडघे टेकतो तेव्हा मी हेच बोलत असतो, परमेश्वरा, मी तुझ्याशी बोलण्याची आशा करत आहे. तू येऊन या सोफ्यावर विराजमान हो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, माझा देव बोलावल्यानंतर येणारा असा अद्भुत असा तो देव आहे. भले मध्यरात्रीला असो किंवा मोठ्या पहाटेस असो किंवा मग दुपारी असो, तुम्हाला जेव्हाही देवाशी बोलण्याचं मन होईल तेव्हा माझा देव तुम्हाशी बोलण्याकरिता स्वर्गातून डोकावून तुमच्याकडे पाहतो असा अद्भुत तो प्रेमळ देव आहे. तुम्ही कदाचित गरीब असाल, अतिशय दीन असाल, तुम्ही दयनीय व्यक्ती असाल किंवा तुम्ही अनाथ व्यक्ती असाल, परंतु तुम्हाला देवाशी बोलायचं आहे या उद्देशाने तुम्ही गुडघे टेकाल तर सर्व सृष्टीवर राज्य करणारा परमेश्वर तुम्हाकडे दयेने भरून पाहील. तुम्ही तुमच्या मुखातून जे शब्द काढाल ते प्रत्येक शब्द माझा देव निश्चित ऐकून घेईल. का माहितीये, या जगामध्ये तुमच्यापेक्षा अधिक बहुमूल्य आणि महत्त्वपूर्ण असं दुसरं कोणतंही देवाकरिता नाहीये. तुमचा पती तुमचं ऐकत नसेल, तुमची पत्नी तुमचं बोलणं ऐकत नसेल, तुमचे मुलं ऐकत नसतील, तुमचं बोलणं तुमचे नातलग ऐकत नसतील, कोणीही तुमचं बोलणं ऐकत नसतील, परंतु तुमच्या बोलण्याला महत्त्व देऊन ऐकणारा एक आहे, तोच माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. यामुळेच प्रियांनो, तुम्ही त्या प्रभूशी बोलण्याकरिता तुमचे कष्ट, दुःख आणि तुमचे अश्रू त्या देवाला सांगण्यासाठी तुम्ही कधीही माघारी हटू नका. संकटाच्या काळी तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईल, असं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं आहे. यामुळेच प्रार्थना करा, लवकरच माझा देव तुम्हाला उत्तर देणार आहे. हे याकोबा, तू माझा धावा केला नाहीस. प्रियांनो, दाविदाने म्हटलं, त्याने काय म्हटलं? हे परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना करीन, मी तुझीच प्रार्थना करीन. दुसऱ्या कोणालाही मी माझी समस्या सांगणार नाही, कारण की कोणालाही मी माझी समस्या सांगितली ते ऐकतील, परंतु ती समस्या सोडवता येणं हे कोणालाही शक्य नाही. माझ्या देवाचं वैशिष्ट्य कोणतं आहे ठाऊके? परमेश्वर केवळ ऐकतच नाही तर ऐकून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करणारा तो देव आहे. 7वे वचन पहा, मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन, मी तुझ्या घरात येईन, तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. त्या काळामध्ये केवळ यरुशलेमातच देवाचं मंदिर होतं. यरुशलेममध्ये राहणारे सर्व त्या मंदिरात जात होते. यरुशलेममध्ये न राहता दुसऱ्या प्रांतामध्ये जे लोक पांगून गेले, ज्यांचं स्थलांतरण झालं, ते यरुशलेमकडे तोंड करून काय करायचे? दंडवत घालत असायचे. दानिएलाने काय केलं? आपल्या खोलीच्या खिडक्या उघडून काय केलं? मंदिराकडे तोंड करून दंडवत घालून प्रार्थना केली, कारण ही यहुद्यांची पद्धत होती. जेव्हा मी येथे असेल तुझ्या मंदिरात मी प्रवेश करेल, जेव्हा मी नसेल तेव्हा पवित्र मंदिराकडे तोंड करून मी दंडवत घालीन. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा आपण येथे असतो निश्चित परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलं पाहिजे, राहिलं पाहिजे. जेव्हा येथे नसतो तेव्हा दुसऱ्या स्थानामध्ये जातो, तेव्हा काय करायचं? जेथे आहात तेथूनच देवाकडे दृष्टी करून दंडवत घालून देवाची आराधना करायची आहे. जर दुसऱ्या शहरात, दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या देशामध्ये गेले तरी देखील वचनाप्रमाणे असणाऱ्या मंडळीचा पत्ता मिळवून आणि तेथे जाऊन त्या मंदिरामध्ये प्रवेश घेऊन भयभक्तीने परमेश्वर देवाची आराधना करायची आहे. यात आशीर्वाद आहे. परमेश्वराचा सेवक दावीद म्हणत आहे, मी तुझीच प्रार्थना करीन, मी तुझी प्रतीक्षा करीन, मी तुझ्या मंदिरात प्रवेश करीन, मी भय बाळगून आपल्या परमेश्वरासमोर दंडवत घालीन. अशाच आत्मिकतेसह आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये जैतुनाच्या रोपाप्रमाणे वाढावं अशी आशा तुम्हाला आहे तर माझ्यासोबत मिळून प्रार्थना कराल? चला आपण प्रार्थना करू. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, देवा, तू आम्हातील प्रत्येकावर जीवापाड प्रेम केलेला आहेस.
ते प्रेम प्रगट करण्यास तू या जगामध्ये आलास. प्रभू येशू, तुझ्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी तुझ्या सानिध्यामध्ये एकांतात येऊन आमच्या मनात जे काही आहे ते सर्व काही आम्ही तुला सांगावं, असं वैयक्तिक व अद्भुत असं, जे कधीही वेगळं केल्या जाऊ शकणार नाही, असं आत्मिक नातं परमेश्वरा तू सामर्थ्याने भरून आम्हाला दे, ज्यापासून कधीही वेगळं करता येणार नाही, जे कधीही तोडल्या जाणार नाही, असं सार्वकालिक नातं जे जोडण्यात येणार आहे. त्या अद्भुत बंधनामध्ये देवा आम्ही जुडल्या जाऊन त्यामध्ये संलग्न होऊन देवा इथून पुढे आमच्या हृदयातील प्रत्येक गोष्टी आम्ही तुला सांगाव्यात असा अनुग्रह तू आम्हावर कर. व्यर्थ गोष्टींमध्ये असलेल्या सर्व सवयी आम्हापासून दूर कर. देवा, वैयक्तिकरित्या तुझ्या सानिध्यामध्ये जे एकांतामध्ये वेळ व्यतीत करतात, तो अतिशय अनमोल वेळ आहे. तो अतिशय उत्तम अनुभव आहे. तेथेच आम्हाला आमच्या सर्व समस्येचं उत्तर प्राप्त होतं. त्याचप्रमाणे देवा, जेव्हा आम्ही तुझ्या समोर प्रार्थना करू तेव्हा आमचं सर्व ओझं तू आपल्यावर घेऊन आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देशील. देवा, आम्ही तुझे आभार मानतो की आज जे पाठ तू आम्हाला शिकवलेले आहेस ते आम्ही कृतीमध्ये आणावी अशी कृपा तू आम्हावर कर. देवा, आम्ही केवळ तुझीच प्रार्थना करत राहू आणि आम्ही केवळ तुझ्याच उत्तराची प्रतीक्षा करत राहू आणि केवळ तुझ्याच सानिध्यात आम्ही प्रवेश करू. देवा, भयभक्ती धरून तुझ्या समोर आम्ही दंडवत घालू बापा. यासाठी तुझी आत्मिकता तू आम्हाला बहाल कर बापा. परमेश्वरा, आम्ही करत असलेली प्रार्थना तू ऐक बापा. आणि देवा, तू आम्हाला उत्तम असं समाधान बहाल कर. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.